अंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्रीगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अध्याय 5. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. या जजितादया सच्चिदानंदा करुणालया दासगुरु लागला पाया तावय सुदे. मी हिनदिन पातकी नर नाही पुण्यताधिकार सर्व बाजूनी लाचार नाही मी देवदेवा. परे अत्यंत हिनावरी थोर सर्वदा कृपा करी पांगी लावली करी विभूती श्री शंकराणी. तो हिनाचा हिनपणा थोराना आणि कमीपणा हे जाणून नारायणांकडून आठेवा संग्रही. सर्व लाड लेकराचे माता ती पूर्वीसाचे आई दासगुणाचे सर्व तुझ्या श्री. जैसे करशील तैसे करी परिदया सुदे अंतरी. देवा तुझ्या बळावरी दासगुणूच्या साऱ्या उड्या गजानन असता गावी यात्रा येई नित्यनवी. ती कोडवर वर्णावी निपारण लागे तिचा महिमा तो वाढला फार. म्हणून गजानन साधूर ती उपाधी करण्या दुरण भटकू लागले. काळणी महिना महिना तिकडे जरावे वाटेल ते बैसावे. कोणाशी न मुग द्यावे चरित्रा फुले तुलेही. श्रोत्या एका समासी महाराज पिंपळगावासी गेले तिथे गोष्ट कशी झाली ते अवतारा. त्या पिंपळगावाच्या शिवारात होते करण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने प्राणी हेवाडबंदी. त्या अशा मंदिरी इथे झाले साक्षात्कारी. बसले शिवाच्या गावाने वावलिया पद्मासन गुराकी. त्या गावचे आपापले कळप गुराची घेऊन या निघाले साचे अस्तमाणी गावाकडे. मंदिरापुढे तो ऐकला उडा होता. तेथे पाणी पाजा करता गुरुगुराखी पाचली. कोणी सहज मंदिरात गेले वदन्या शिवाप्रत. तो तेथे पाहुणी समर्थ आश्चर्यचकित झाले. मुली म्हणती या मंदिरी कुणी न पाहिला आजवरी. पुरुष बसला निर्धारी नस्तमानाचे समयाला. काही गुराकी बाहेर आले इतरा बोलावू लागले. काही तेथे बसले सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोलेना डोळे मुळीच उघडीना. याचे कारण कळेना त्या गुराकी अरबकासी. कोण म्हणती थकलेला हा साधू दिसतो बला. शक्ती मुनी उरली आला बोलावया कारणे. कोणी म्हणती उपवासी असावा निचेसी. थोडी भाकर तयासीन घेऊ आपण खावया. कैसे म्हणून भास्कर हरली मुखासमोर. भाविक मुळची गुराकी पुरण हलू लागली समर्थाला. तरी साधू हलीना मुलिकी शब्द बोलिना. म्हणून साऱ्या गुराक्याला न वाटले विशेष. गुराकी आपसात बोलते याची मुळी न कळे स्थिती. जरी मेलावा म्हणे चिते तरी आई बसल्या. अंगण झाले थंडगार उन्हा हे साचार. यावरून हा जिवंत नाही आहे शंका नको. कोणी म्हणे असेल भूत माये रूप दावित. कोणी म्हणे तर सत्यशिवा पुढे ना भूते. कोणी म्हणती स्वर्गीचा देव हाय असावा साचा. लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य. याच्या आता पूर्ण करू आपण. दासताना लागून पाण्याना उड्याची. ओरे गेले ओढ्यावरी गेळामध्ये आणले वारी. परंभावे पायावरील घालते झाले समर्थांच्या. कोणी वंदी पुष्पे आणली कोणी माळ त्याची तयारी केली. कंठामध्ये घातली गुराक्यांनी साधूच्या. कोणी गांधा भाकर दैवतार्थ साचार दिली सह ठेवून समोर एका वडाच्या पानावरी. गुराकांनी केले नमन आदरे भाऊ पर धरून. काय वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या. ऐसा आनंद झाला तो गुराकी एक बोलला. अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे. दिवस गेला मावळन कानाली राणातून. मुले गुरांना घेऊन लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहण्या येतील कानानासी. ताने वाचते घरासी लागले असतील उंबरावया. या साधूची एक कथा आपण सांगू गावात. शहाण्या वडिलांचा प्रथम जेल कडून की ते अवघ्यासी मानवले. गुराकी सर्व निघून गेले. गाव माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्राप्त काढी गाली गावची मंडळी. समर्थांशी पाण्या बलीन वराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बैसला तैसा ताता पाहिला. भाकरीशीना स्पर्श केला ती जशीच्या तशी आहे की. म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बसला मंदिरी संप्रत या शंकराच्या. कोणी ऐसे बोललेले शुभडीच्या बाहेर आले. आपणा दर्शन द्या बोलेन चला येऊया गावात. हा समाज उतरलं तेव्हाच काही बोलेलं. ही उतरण्या हे वेळात त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्ष आले स्थिर. समाधीच्या जोरावर अंगरते माझी ख्यात आहे. ऐसी भोवतीन भोवती झाली एक पालखी आणवली. त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पहा. ग्रामातील नारी नर होती बरोबर. पुढे वाजंत्राचा गजर नव्हता होता विध हो. मधून मधून तुळशी फुले पोरे टाकेत होत भले. समर्थांची अंग आले गुलालाने लाली लाल. घंटा घडाळे वाजती लोक उभे भजन करती. जय जय योगीराज मूर्ती नंती उच्च स्वराने. मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात. बसविल्याने सदुरणात एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला आपण करू श्रवणाला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसा जो ते विचार करती तो आले देहावरती. श्री गजानन सद्गुरु मूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारिता आनंदाला समजता. प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामीच्या चरणावरी. नैवेद्याची इल्म झाली त्याने आणली. पात्रीती वाढन मली समारतीच्या मंदिरात. त्या अवघ्याचा स्वीकार समर्थ केला थोडाफार. आळू पाणी तो साचार निवारता सुरू झाली. पुढ्या दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी
आले वाजरा निर्धारी शेगावा कारणे ते शेगावाच्या लोकाशी सहज बोलले प्रेमेशी आमच्याही गावाच्या एक अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपळगाव नगरीत पाय लागले साधूचे आम्ही ते या योगीवरा कुठे न जाऊ देऊ खरा निधी चालत आला घरात त्यात कोण दौडे हो शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे बंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळगावात समर्थांची जोडण्यात निमिर लागला नानापरी आता येतो म्हणून निघून गेला आता आपण त्याच झाले 15 दिन याचा विचार करा हो गुरुवरया तुम्हा विन भ्रमण दिसे सदन शेगावचे अवघे जण चिंतातुर झाले हो गाडी आणली आपणासाठी चला शेगावे ज्ञान जेठी मायली काहुने तुळेने काही बरणसे कित्येक दयाळा आपले भक्त राहिले असतील उपशित त्या शेगावचे शहरात नित्यदर्शन घेणारे तुम्ही नाल्या शेगावी मी ही तनु त्यागी नवरवी आमची सांगा पुरवाई काळ कोणी गुरुवर्या बंकटलाल शिवदले महाराज गाडीवर बसले शेगावशी निघताले पिंपळगावा सोडन जैसा मागे गोकुळाला न्याय कृष्णा क्रूराला जैसा बंकटलाल भासला क्रूर गावाते पिंपळगावच्या लोकाप्रती बंकटलाल समजाविती नका हो दुःखित चित्ती जाती न कोटे लांब सांदू वाटेल तेव्हा दर्शनाचे यावे हेतू आपले पुरावे घेतल्या ते असू द्यावे या मुल मूर्तीला बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल सावकार साचा मनोभंग सावचान करण्या कुणाची छाती नसे चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा पण ती दाता गुरुमूर्ती बोलले बंकटलाला प्रती एका सावची रोहित तुम्हाला दुसऱ्याचा बळी न्यावा मसी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी तुझ्या घरची नाही बरे नेते मी पाहतो लक्ष्मीची लोकमाता मा विष्णूची वैकांता जिची अगाधस तिला त्वा कोंडिली देते माझा पाडकुन म्हणून गेलो पडून जगदंबेचे पावन नाल माझे चित्तीवाले असे एकता सुवाले बंकटलाला प्रतिभले विनयाने भाषण केले ते का सावचित्ती बंकट बोले गुरुनाथा माझ्या फुलपान झाली माता आपला वास ते देवता म्हणून झाली स्थिरती जेथे पाडते ते आहे तेथे तुझ्याचा पाडत आहे आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन तर म्हणून आलो इथवर माझे नवरले आता घरंते सर्वस्वी आपले घरमालका कारण शिपाई आडवी कुठन जैसे तुमचे इच्छिल म्हण तसे तुम्ही वागावे इतकेच माझी विनंती शेगावे असो धर्मस्ती हेनू काढना ते जातील पर्यती घरी पुन्हा तसे तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धारावे मरी आमान विसरावे शेगावी यावे वरचेवर असे समजूत घालून शेगावी आणले गजानन तेथे काही दिवस रावणांनी निघून गेले पुनरुपी ती एकावी तुम्ही कथा सांगतो मी इथं आता अडगाव नामे ग्राम होता एक दयावर प्रांती त्या ग्रामाकरण जाय निघाले दयाघण प्राप्त काळी चुकून जर शेगाव करांची महारांची चालगती वाहिनी समान असते अंजनी तनय मारुती नाला काही वाटे पुन्हा मास होता वैशाख 16 कलानी तपेर्ग लचित कोटेने राहिले उदक असा प्रकार उन्हाळा माध्यानेच्या समयाला कोलीगावपाशी आला हा योगेश्वर साधूला गजानन महाराज तो काय घडले वर्तमान समळाची लागले ताण करती चोपेर अवलोकन तो उदक कोटे दिशेना अंगा वाटे चाललेल्या धारा थामाच्या ते कसरा अधोरोष्ट तो सुकला घरा उदकाविन समर्थांचा पैशा दुपारच्या अवसरी भास्कर नामी शेतकरी घाल नव्हता पाणी करीन आपल्या त्या शेताला शेतकऱ्याची पाहता स्थिती तेवढ्यात मुख्य असते ऋषीवला आणि किती अन्नदाता जगाचा अंगेसे मोठेपण परी सोशियातना दारुण विचारानं उन्नतानंद सोसणे भाग असे की त्या पोलीच्या शिवारात जलाचे दुर्मिक्ष अत्यंत एक वेळा मिळेल घृतन पर्यभाव पाण्याचा आपणा ते प्यावासी भास्कराती शेतासी आणि लेखापराच्या घागरीची नोंदक होती गावातून पाठीशी ती भाकर डोजलाची सा घागर ऐसा होता प्रकारची दामाजी येण्याचा ती घागर झुडपा काली होते भास्कर डेवली त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया समर्थवंती भास्कराला ताण धोत लागली मला पाणी दे बापे आलं नाहीसे म्हणू नको तू पुण्य पाणी पाजनाचे आहे तू बापा तोरसाचे पाण्या वाचून प्राणांचे रक्षण अशक धनिक पानपोया चालती हमरस्ताच्या पतावरती याचे कारण शोधशक्ती म्हणजे कडून भास्कर बोले त्यावर तू नंदा धूत दिगंबर तुला दाणग्या पाजिता निरण पुण्यलाभ कशाचा अनाथ पंकू दुबळ्यासाठी त्या पुण्याच्या शुभती गोष्टी वाजू समाजिता टेनकडे जासी साय करायचे शास्त्राचे आयोजन तुझ्यासारख्या मेंदा कारण आम्ही पाजिता जीवनंते उलटे पाप हे भूतदेच्या तुत्वेला सर्व कोणी का पोचला वा जागा चोरडेला देती सदनी काय कोणी तू भीक मागून घरघर केलेस पुष्ट शरीर भारभूत साचारण झाला सापल्या कृपणी मी माझ्यासाठी घागर आणले सकाळी डोक्यावर त्या पिठावर रगडा तू ओढ नको तुला न देणार पाणी नको करू रे विनवणी जा करी येथून काळे आपले चांडाळा तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जागी म्हणून झालो भागी आम्ही चौखंडात हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून या शिवधन निघून गेले तेथून या थोड्या दुरंतरावर एक होती साचवीर तिकडे धाव करेन घेतली स्वामी रायांनी
स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता, उच्च सूर्य वेड्या वृत्ता तिकडे कशाला जातोस? ती कोरडे ठणठणीत आहे विरदान सत्य, पाणी ऐक कोसात नाही कुठे जाणपिशा. समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी, विरत पाणी नाही दरीन परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जलान होती हैराण, ते मी नैनी पाहून स्वस्त सा बसलो जरी. तरी समाजितासाठी काय मी केली सांग गोष्टी, साई होतो जगजटीने तू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी, तो थिंबणाही तेसी, आता शिवण वृक्षापाशी बसले का दगडावर. डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण, जो सच्चिदानंद दयानंद जगद्वार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा, हे प्रदुज्ञा राघवान हे विठ्ठला नरहरी. देवाही अकुली पाण्या वाचून त्रस्त झाली, ओलोय न राहिली कुठे देवा विरतन. मानवी यत्न अवघे हरिले, म्हणून तुझला प्रार्थिले, पाहू आता जगडमालेन पाणी देया विहिरीला. तुझी करणीय घडित जन घडते घडवे सत्य, मांजरे जळत्या वातन पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्यात हा स्तंभी प्रगटला जगद्वारा, 12 गाव विश्वानांदा वक्षली त्वा गोकुळात. करण खागरी धरला गिरी, तुझकी गिरी मुरारी, ज्या कृपेची न सरी जगत्रयी कवणास. दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झाला संहार, चोक्या हाटे उडली डोरण पाखरे रक्षली माळाची. उपमन्यूसाठी भला क्षीर समुद्र तुवा दिला, तहान नामदेवाला मारवाडात लागली जाई. तये तुम्ही कौतुक केले, निर्जलता प्राप्ती झाली, नाम्यासाठी भरविले जलयान ध्यानात. ऐसे विनिमिता ईश्वरा, वीरागे फुटला जरा, फळांचा साजरा विरभरली क्षणामध्ये. साय झाल्या जगन्नाथ, काय एक नाते होतं, ईश्वरी सत्ता गाज सत्ते जेना घडे तेच घडवी. तेच पाणी समर्थ पाले ते भास्करांनी पाहिले, चित्त त्याचे घोडाळलेलं काय न चाले. तरकऱ्याचा वर्ष झाली 12 जल नाही विरीस, तिलाच एका घटकेच ज्ञान जलमय केले की. या वृणा कुणीतरी खचिताय साक्षात्कारी, बळच फिरतो पिशाबरी आता समजली. शेतीचे काम सोडणं भास्कराला लावणं, धरिताला दृढ चरण मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरहरी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकराशी कृपा करा नर्म तुम्ही तुमच्याशी. मातीना दाणन मी बोललो टाकून, आस्था पुस्ताव झाला पूर्ण क्षमा त्याची कराहो. टाकून बोलता गोडणी रागावला ना चक्रपाणी, दयाळा बाह्य वेशांनी तुझ्या मधला ठकविले. त्याचे तुझं निरसन केले चमत्कार दाखवून, भगवंताचे देवपणन कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार एवढा तरी आहे थोर. ते कळले साचारण्या जलाच्या कृतीने, काही असो सद्गुणाता मी न सोडे तुम्हा आता. लेकराने बेडतान माय पोटीनं रावे की, पोटीही प्रपंच माया आल्या आज कडून या. आता परतेने लोटा या देणार भका कारणे, भास्कराशी समर्थ म्हणती ऐशा न होई दुःखी चित्ती. आता घागर डोक्यावरती नांदगावातून आण नको, तुझ्यासाठी हे जीवन वीरत केले निर्वाण. आता कशाची नुरलिवान, मग आता प्रपंच टाकसी. पाणी आले तुझ्याकरता बगीचा तो लावाता, भास्कर म्हणे गुरुनाथा या मिस जाऊ नका. मादानीचे हीच वीर कोरडी ठणठणीत साचार, होती दयाळा जोरंते बनवता पाण्याचा. ती वीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला, साक्षात्काराचा लाविला सुरंग खडक फोडावया. तेन्या फुडला खडक, भावाचे लागले उदक. आता मला निशंकन भक्तिपंताचा लावेन मी, वृत्तीच्या मेदिनी ठाई फळझाडे मी लावीन पायी. सन्नतीची माझी आई तुझ्या कृपे करुणी, सत्क्रमाची फुलझाडे लावी मी इकडे तिकडे. एक क्षणक बैलवाड्याचा संबंध आता नको, पास होते संत संगती. क्षणिक घडता भास्करापती, केवढी झाली उमर तिन्याचा विचार करावो. खऱ्या संताचे दर्शनाकडे सर्व साधना गुण, तुकाराम केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी. तो भंग पावा चित्ती विचार करावा, आणि त्याचा अनुभोगा न येता कारणे. पाणी लागले विरीस ही वार्ता श्वास, पसरता जनदर्शनास धाव लागल्या स्वामीच्या. मधूचा लागता सुगावा, जैसा मक्षिका घेती दावा. वा साखरेचा पाऊन रवा मुंग्या येती धावण. तैसे श्रोते तेत झाले, लोक अपार मिळाले. विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी ते धवा. उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृताहुनी फार. करू लागले जय जयकार, गजाननाचा लोक सारे. असो पुढे भास्करा सहित, अडगावासी न जाता परत. महाराज आले से गावात, श्री गजानन सिद्ध योगी. स्वस्ती श्रीदास गुण विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. हो जगाशी आदर्शभूत, संत महिमा जाणावया. शुभं भवतु. श्रीहरार्पणमस्तु.
इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्रीगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.